आज प्रथम आपण देवाचं वचन ऐकणार आहोत आणि त्यानंतर प्रभोजनाकडे वळणार आहोत. योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय, योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 35 ते 42 ही वचनं आज आपण ऐकणार आहोत. योहान कृष्णवर्तमान याचा 35वा अध्याय, पहिला अध्याय 35 ते 42 वाचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या शिष्यातील योहानाच्या शिष्यातील दोघांसह योहान योहान कृष्णवर्तमान पहिला अध्याय आपण पाहत आहोत 35 पासून. योहान पुन्हा उभा असता येशूला चालताना न्याहाळून पाहून म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्ताला चालताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा खोकरा. ते योहानाचे दोघे शिष्य त्याचे म्हणणे ऐकून, आपल्या योहानाचं म्हणणं ऐकून येशूच्या मागे गेले. येशू ख्रिस्ताच्या मागून त्यांनी जाण्याचा निश्चय आणि निर्णय घेतला आणि ते गेले, कृती केली त्यांनी. तेव्हा येशूने वळून त्यास, आणि मग काही अंतर गेल्यानंतर येशू ख्रिस्ताने मागे वळून त्यास आपल्या मागे कोणीतरी येत आहे ते पाहून असे म्हटले, काय शोधता? तुम्ही दोघे जण माझ्या मागून येत आहात, तुम्ही काय शोधत आहात? ते म्हणाले, आणि मग ते दोघे जण येशू ख्रिस्ताला म्हणाले, रब्बी, रब्बी म्हणजे गुरुजी. आपण कोठे राहता? ते आदरानं म्हणत आहेत, गुरुजी आपण कोठे राहता? त्याने त्यास म्हटले, आणि मग येशू ख्रिस्तानं काकू कशासाठी, काय, काहीच नाही. हॅलो, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला मागतो किंवा येशू ख्रिस्ताला सांगतो तेव्हा येशूचा गुणच आहे की आमचं ऐकून घेणे आणि आमचं ऐकून त्याप्रमाणे तो समर्पक असं उत्तर देतो. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, येशू ख्रिस्ताला जेव्हा दोघांनी एकच प्रश्न विचारला, रब्बी, गुरुजी आपण कोठे राहता? ते ऐकून येशूने म्हटले, त्या दोघा शिष्यांना म्हटले, या म्हणजे पहा. सुरुवात तर तुम्ही चांगली केलेली आहे, तुम्ही योहानाचं ऐकून विश्वास तर ठेवलेला आहे, आणि जर तुम्हाला मी कुठे राहतो ते अनुभवायचं असेल तर येशू त्यांना काय म्हणतो, नुसतं ऐकून, नुसतं काही काळ माझ्या मागून चोर पावलानं प्रवास करून मी कुठे राहतो, माझं वस्तीचं ठिकाण, माझं निवासाचं ठिकाण तुमच्या लक्षात येणार नाही. आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे की येशू ख्रिस्त मगाची सियोन गीत गायल्याप्रमाणे, येशू बुला रहा, येशू बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा. चोर आया चोरी करने, घात हत्या करने, चोर आया चोरी करने, घात हत्या करने, यीशु आया जीवन देने, बहुतांश जीवन देने. तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा. तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा. यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले ले
तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा. प्रियानो, त्या दोघांनी एक आनंदाची बातमी ऐकली होती. आतापर्यंत ते दोघे जण योहानाला बिलगून राहिले होते. योहानाला परमेश्वरानं अरण्यात घोषणा करण्याची वाणी, पश्चातापाचा मार्ग लोकांनी स्वीकारावा आणि जो तारणारा, जो मुक्तिदाता येत आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करावा म्हणून परमेश्वराने योहानाला पाठवलं होतं. योहान हा येशू ख्रिस्ताचा या जगात येण्या अगोदर त्याच्या पुढे पाठविलेला होता, यासाठी की पश्चाताप करा. योहान म्हणतो पश्चाताप करा, कारण जो माझ्या मागून येत आहे त्याच्या हातात त्याचं सूप आहे, तो खळं अगदी स्वच्छ करील, गहू कोठारात साठवील आणि भूस न विसल्या अग्नीने जाळून टाकेल. माझ्या प्रियानो, परमेश्वराने योहानाला दाखवलं होतं ज्याच्यावर कबुतरासारखा देह रूपाने आत्मा उतरताना तू पाशील, तोच तारणारा आहे, तोच देवाचा कोकरा आहे आणि तोच माझ तुझ्या पुढे पाठवलेला आहे. प्रियानो, योहानाचं पाहणं हे प्रियानो आत्मिक होतं. हो, योहानाला त्यावेळेला बाप्तिस्मा करणारा योहान असं एक पदवी म्हणा किंवा एक सन्मान होता, परंतु योहानानं आपली पाचारण ओळखून होता. माझं काम फक्त घोषणा करणं आहे, माझं काम जो येणार आहे त्याच्यासाठी मार्ग तयार करणं आहे, मी लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा देण्यासाठी पाठवलेला आहे हे त्यानं ओळखलं होतं. आणि प्रियानो, देव आत्म्याच्या द्वारे योहानाला चालवत होता. आणि एक वेळ अशी आली, योहानाने अरण्यात घोषणा केली, लोक पश्चाताप करत होते, लोक त्याच्याकडे येत होते, तेव्हा तो म्हणत होता, अहो सापांच्या पिलानो, होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी शिकवले? त्यावेळेला जगामध्ये जकातार होते, लुटणारे होते, व्यभिचारी होते, स्त्रियांच्यावर अत्याचार करणारे, समाजावर अत्याचार करणारे, अनेक प्रकारच्या पापा आणि चुकीच्या गोष्टीमध्ये अडकलेले लोक होते. आणि ज्यावेळेला हा आवाज योहानाचा आला, तो साधारण आवाज नव्हता, साधारण आवाज नव्हता. योहानाच्या मुखातून आलेला आवाज असं म्हटलेलं आहे, ती अरण्यात ओरडणारी एक घोषणा होती. प्रियानो, जेव्हा आपल्या गावामध्ये एखादी घोषणा होते तेव्हा तो घोषणा करत असतो, आज पाणी सुटणार आहे. सगळ्यांना किती मोठा आनंद होतो नाही का? आणि मग आम्ही गप्प राहतो का? किती वाजता आपण लगेच काढतो, आज चर्चा वेळेत पाणी सुटणार नाही, बस आम्हाला झाला आनंद. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अशी घोषणा झाली तर मला किती आनंद मला होईल. हालेलुया. प्रियानो, हा घोषणा ही देवापासून होती, हा आत्म्याचा आवाज होता. आणि पुष्कळ लोकांनी त्याच्याकडे आले यार्देन नदीवर. परंतु तो म्हणाला, तो रागावून नाही म्हणाला. तू काय म्हणाला? काळशी बरं काय का? योहान म्हणतो, होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी शिकवलं? म्हणजे फक्त तुमच्यावर क्रोध येऊ नये, तुमच्यावरती देवाचा कोप येऊ नये म्हणून पाण्यात बुडून वर येऊ नका. तो काय म्हणतो? यास्तव पश्चातापासाठी योग्य असं फळ द्या. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू आणि बहिणीनो, बाप्तिस्मा घेणे म्हणजे देहाचा मळ दूर करणे नव्हे. बाप्तिस्मा घेणे म्हणजे देवाबरोबर, त्याचा पुत्र येशू ख्रिस्ता बरोबर नवीन जीवन जगण्याचा करार करणे आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा सुरवंटाचा कार्यकाल संपतो तेव्हा ते आयुष्यभर इतरांना आग उठवणारं सुरवंट एका कोपऱ्यात जाऊन ते एखाद्या खापरीमध्ये चिटकून बसतं. म्हणजे प्रियानो, सुरवंट हा काळा असतो, त्याच्यामध्ये आयुष्य त्याचं ठरलेलं असतं. आणि जेव्हा एखाद्या शरीराला तो बिलगून राहतो तेव्हा प्रियानो आग होतोय. परंतु त्याचं आयुष्य ठरलेलं आहे. बायबल देवाचं वचन सांगतो प्रत्येक गोष्टीचा समय ठरलेला आहे.
रडण्याचा समय आहे. काही गोष्टी आम्हाला रडवतील, पण आनंदाने सांगतो, काळजी करू नका. तुमच्यासाठी देव हसवण्याचा पण समय ठरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. भीती वाटण्याचा पण समय असेल, परंतु हिम्मत देण्याचा पण समय देव तुम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. पेरण्याचा समय आहे, पण कापणीचा पण समय ठरलेला आहे. माझ्या प्रियजनांनो, जेव्हा सुरवंटाचा कार्यकाळ संपतो, तेव्हा सुरवंट एका ठिकाणी स्थिर होतो आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जो द्रव होतो, त्याच्यातूनच एक फुलपाखराचा जन्म होतो. हालेलुया. मनुष्याच्या जीवनामध्ये आम्ही सुरवंटाचं फुलपाखरू होणं म्हणजे शाऊलाचा पाऊल होणं ही नव्या जन्माची आणि प्रियानो तारणाची घोषणा आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित आज तुमचं जीवन सुरवंटासारखं वाटत असेल कुणाला तर, परंतु प्रियानो जर देवाला तुम्ही बिलगून राहाल, जर परमेश्वराला तुम्ही जर पश्चाताप करून भग्न व्हाल, तुम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्याल आणि येशूला म्हणाल, प्रभू माझ्या जीवनातून या चुकीच्या गोष्टी काढून द्या, मला क्षमा कर, मला तारण दे, मला नवीन जीवनाचा अनुभव दे. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाची कृती कराल, बाप्तिस्मा, तेव्हा नवीन जीवनाचा अनुभव आम्हाला येतो. माझ्या प्रियानो, योहानानं पश्चातापाचा बाप्तिस्मा गाजवला, पण तो सांगत होता काय, पश्चातापानंतर योग्य असं फळ देणं हे प्रत्येक मनुष्याची गरज आहे. तो जखादारना म्हणत होता, इथून पश्चाताप घेऊन तुम्ही जाल बाप्तिस्मा घेऊन, परत जकातीच्या नाठ्यावर कुणाला लुटू नका. इथून पश्चाताप करून जाल, परत दुसऱ्यांबरोबर तुम्ही अत्याचार करू नका. प्रियानो, देवाला ते आवडतात जेव्हा आम्ही आमचा मार्ग बदलतो, आमचा स्वभाव बदलतो, तेव्हा देव आमच्या बाबत संतुष्ट होतो. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला पुढची गोष्ट महत्वाची लपून न ठेवता तो काय म्हणाला, मी पश्चातापाचा बाप्तिस्मा तुम्हाला देतो, तुम्ही फळ द्या. मात्र लक्षात ठेवा, तुम्ही जर पश्चाताप खऱ्या आत्म्याने अंतकरणाने नाही केला आणि तुमच्या स्वभावात, तुमच्या बोलण्या वागण्यात, जीवनात बदल नाही झाला, तर लक्षात ठेवा, जो माझ्या मागून येत आहे ना, तो अग्नीनं आणि पवित्र आत्म्यानं तुमचा बाप्तिस्मा करेल. तो गहू कोठारात साठवेल. निवडलेले, विश्वासणारे, पश्चाताप केलेले, तारण पावलेले लोकांना तो मंडळीमध्ये ठेवेल. प्रेज द लॉर्ड. आणि भूस अग्नीनं जाळून टाकेल. बायबल देवाचं वचन एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन जी भूमी काटे आणि कुसळे उगवते, ती टाकाऊ होण्याच्या आणि शापित होण्याच्या लागास आलेली आहे. तिचा शेवट जळणे आहे. परंतु जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यास हिरवळ उपजविते, ती आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय विश्वासणाऱ्यांनो, काही लोकांबद्दल आपण म्हणतो, किती पास्टर चांगलं वचन सांगतात, किती मंडळीमध्ये चांगल्या गोष्टी साक्ष ऐकायला मिळते, किती चांगली आराधना होते, किती देवबाप आम्हाला आशीर्वादित करतो, परंतु ती व्यक्ती सुधरतच नाही. ते कुटुंब आळशीच आहे, त्या कुटुंबात हे प्रॉब्लेम, ह्याला कोण जबाबदार आहे? देव? अजिबात नाही. वचन? अजिबात नाही. मंडळी? अजिबात नाही. लीडर्स? अजिबात नाही. पास्टर? अजिबात नाही. बायबल सांगतं, वारंवार पडलेला पाऊस पिऊन, प्रत्येक रविवारी येणारं वचन ऐकून, जी भूमी म्हणजे तुम्ही जर वचन ऐकून पश्चाताप करा, निर्णय घ्या, मी चांगलं बोलेन, चांगलं वागेन, मी प्रभूवर प्रेम करेन, मी घरामधील प्रत्येकावर प्रीती करेन, मी सुज्ञपणाने वागेन, मी शहाणपणाने राहीन, मी चांगल्या मुलांची संगत करेन, मी सर्वांबरोबर शांतीने प्रीतीने राहीन, तर तुम्ही हिरवळीसारखं आशीर्वादित व्हाल, तुम्ही फळ देणारे व्हाल. परंतु बायबल सांगतं, जी भूमी वारंवार पडलेला पाऊस, इतकी वचनं, इतके संदेश, इतकी आराधना करून पण इथून बाहेर गेल्यानंतर ये रे माझ्या मागल्या आणि माझ्या भातकण्यात चांगल्या. हालेलुया. इतकी बिर्याणी किती खायची आणि घरी गेल्यानंतर बिर्याणी चांगली होती, पण माझ्या भाताला आणि माझ्या ताकण्याला चव यायची नाही. प्रेज द लॉर्ड. हॅलो माझ्या प्रियानो, देवाचं वारंवार येणार वचन, देवाची इच्छा ही आहे, एक चांगली भूमी म्हणून येशूचं वचन स्वीकारा. काटे कुसळे काढून टाका, दुसऱ्यातले शोधू नका. तुमच्यातले काटे कुसळे तुम्ही शोधा.
पास्टर मधले काटे कुसळे शोधू नका, आपल्या बायको मधले कासे कुसळे शोधू नका, आपल्या नवऱ्यामधले काटे कुसळे, आपल्या सासू मधले, आपल्या सुनेमधले, आपल्या परिवारातले काटे कुसळे शोधू नका. तुमच्यामध्ये कोणते काटे कुसळे आहेत हा शोधण्याचा समय आहे. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो लोकांनी तुमच्याशी कसं वर्तावं असं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही त्यांच्याशी वर्ताना. बायकोने माझं ऐकलं पाहिजे, बाबा तू पण बायकोचं कधीतरी ऐक. सासूनं माझं ऐकलं पाहिजे, बाई तू पण सासूचं ऐक. एकमेकाचं ऐका, तरच घरामध्ये शांती, तरच मंडळीमध्ये शांती, तरच तुमच्या जीवनामध्ये शांती राहील. लोकांना काय झालेलं आहे, लोक इथं देवाचं ऐकतात पण घरी गेल्यानंतर आई वडिलांचं ऐकत नाहीत, तिथं प्रॉब्लेम आहे. इथं पास्टरचं ऐकतात पण घरी गेल्यावर नवऱ्याचं ऐकायचं नाही, तिथं प्रॉब्लेम आहे. इथं देवाचं ऐकायचं, तिथं गेल्यानंतर बायकोचं ऐकत नाहीत, वडीलधाऱ्यांचं आई वडिलांचं ऐकत नाही, तिथं प्रॉब्लेम आहे. याला पास्टर जबाबदार नाही, याला देव जबाबदार नाही, याला तुमचा स्वभाव जबाबदार आहे. आणि म्हणून कदाचित तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, कदाचित तुमचा पैसा टिकत नाही, कदाचित तुम्हाला मानसिक शारीरिक स्वास्थ्य नाही, कदाचित तुम्हाला शांती नाही, झोप लागत नाही, बीपी वाढलेला आहे, शुगर वाढलेलं आहे आणि तुम्ही अस्वस्थ भयभीत आहे. कारण तुम्ही प्रभू येशूच्या हातामध्ये स्वतःला समर्पित केले. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. जर तुम्हाला हिरवळीसारखं आशीर्वादित व्हायचं असेल, जर तुमच्या वैयक्तिक जीवनात आशीर्वाद, कौटुंबिक जीवनात आशीर्वाद, व्यावसायिक जीवनात आशीर्वाद पाहिजे असेल तर येशू ख्रिस्तच आम्हाला वैयक्तिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक आशीर्वाद देतो हे विसरू नका. माझ्या हिमतीनं कमावलं, मी करून दाखवलं का नाही, कसं आमच्या प्लॉट मध्ये पाणी आलं. हॅलो, त्याने नदी सगळ्या तिकडल्या फिरवून त्यांच्या प्लॉट मध्ये आणल्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज्ञा केली, प्रार्थना केल्या. मी म्हंटल त्या ठिकाणी येशू तू जिवंत पाण्याचा झरा आहेस, जमिनीमधून वाहणारं पाणी तुझं आहे आणि या प्लॉट मध्ये पुष्कळ पाणी येऊ दे. हे शब्द प्रार्थनेचे, विश्वासाचे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो ना, तू विश्वास धरून डोंगराला म्हणशील इथून तिथं सरला जा आणि म्हणशील की होय असं घडेल, तर डोंगर जाणार. डोंगर नाही गेला तर डोंगरा एवढ्या समस्या तर जाणारच. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. विश्वास धरा आणि प्रार्थना करा. तुम्ही कितीही डोंगराकडे ढकलायचा प्रयत्न केला, तुमच्या ताकदीने आणि माझ्या ताकदीने काहीच होत नाही. प्रेज द लॉर्ड. काय कार्य करणारा येशू आहे. येशूचा शब्द पाणी पण ऐकतो, येशूचा शब्द हवा पण ऐकते, येशूचा शब्द निसर्ग ऐकतो. फक्त ऐकत नाही ती म्हणजे माणसं. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही धन्याने आशीर्वादित आहात, तुम्ही ऐकता म्हणून इथं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि 11:30च्या आत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाला धन्यवाद. सर्वांसाठी आज टाळ्या वाजूया. प्रेज द लॉर्ड. आज कोणीच लेट आलं नाही. प्रेज द लॉर्ड. सियोननं मला आणि मिसेसला तरी 11च्या आतच आणून बसवलंय. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पहिल्यांदा इथं पाहिजे है ना. अशा प्रियानो तुम्ही आहात चांगले, परमेश्वराला आवडणारे लोक आहात. तुमचं वैयक्तिक जीवन, तुमचं कौटुंबिक जीवन, तुमचं व्यावसायिक जीवन आवडतं हो देवाला. परंतु आपण देवाला आवडावं असं रोज रोज बदला. प्रेज द लॉर्ड. रोज काहीतरी चांगलं करा की येशूला आवडायला पाहिजे. आज 2 अध्याय वाचता, उद्या 3 अध्याय वाचा. आज फक्त उभारून प्रार्थना करता, गुडघ्यावर प्रार्थना करा. घरामध्ये एकमेकावर प्रीती करा, चांगलं राहा, शिव्या न देण्याचा निश्चय करा, राग न करण्याचा निश्चय करा. राग एक रोग आहे. अशा प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं त्या शिष्यांच्या तिथून जात होता तेव्हा काय घटना घडली. योहानानं त्यांना अगोदर सांगितलं होतं की तुम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्या पण फळ देणारे बना. आज तुम्ही स्वतःचं मनन करा. होय, काही वर्षापूर्वी तुम्ही आणि मी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतलाय, पण आम्ही प्रभूला फळ देत आहोत काय? आम्ही प्रभूसाठी पळत आहोत काय? आम्ही प्रभूसाठी कार्य करत आहोत काय? आम्ही मंडळीच्या गोष्टीत भाग घेत आहोत काय? का संडे टू संडे हफ्ते में 1 बार खाओ अंडे और पास्टर देता है दंडे. हालेलुया. मैं दंडे देने के लिए नहीं, मी तुम्हाला चांगलं ते देत आहे. कारण देव मला जे सांगतो मी तुम्हाला सांगतो. योहानानं पश्चातापाचा बप्तिस्मा दिला, परंतु त्याने एक गोष्ट लपवून ठेवली नाही.
आपल्या शिष्यांना त्यानं खरं सांगितलं. काय खरं सांगितलं? हा पहा, जगाचं पाप हरण करणारा देवाचा प्रभू. कळवळ असेल हो योहान, त्याला किती अत्यानंद झाला की ज्या परमेश्वराने मला दाखवलं होतं की तारणारा मुक्तीदाता, जगाचं पाप हरण करणारा तुझ्याकडे येईल. माझ्या प्रियानो, जेव्हा त्यानं साक्षात येशू ख्रिस्ताला पाहिलं तेव्हा त्याचं मुख उघडलेलं आहे. माझ्या प्रियानो, जेव्हा आम्हाला एखादी गोष्ट कळते, समजते ना, तेव्हा आमच्या मुखाला कोणी पारा ठेवू शकत नाही. आत्मा आपोआप कबूल करतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, काय झालं? त्याचं म्हणणं ऐकून ते दोघे शिष्य त्याचे म्हणणे ऐकून येशूच्या मागे गेले. काल शुभ्र काय का ते कुणाच्या मागून गेले? येशूच्या मागे गेले. आणि मग काय झालं? येशू ख्रिस्तानं त्या दोघांना आपल्या मागे येताना पाहिलेलं आहे. काल शुभ्र काय का? आज माझ्या विश्वासाला बहीण भावानो, आपण मंडळी संदेश ऐकतो, आपण प्रार्थना करतो, देव ऐकतो, आपल्याला अनुभव येतो, आशीर्वाद मिळतो. परंतु हे सगळं मिळाल्यानंतर, मिळाल्यानंतर आमची जबाबदारी काय आहे की प्रभूच्या मागून जाणे. प्रेज द लॉर्ड. शब्दात दिनी चर्चला जाणे, उपास प्रार्थनेच्या दिवशी उपास प्रार्थनेला जाणे, मीटिंगच्या वेळेला मीटिंगला एखाद्या जाणे, बायबल स्टडीच्या वेळेला बायबल स्टडी जाणे, हे सगळं करणे म्हणजे येशूच्या मागे जाणे. प्रेज द लॉर्ड. जर अनुभव आलेला आहे, येशू प्रार्थना ऐकून त्यानं मला आरोग्य दिलं, त्यानं मला शांती दिली, त्यानं माझ्या हाताला यश दिलं, त्यानं माझं जीवन बदललं. आज तुमचं जीवन हे एक आयुष्यभर एक प्रवास आहे. परंतु आता माझं घर झालं, आता थांबलो मी. प्रभू हो पुढं, मी आहे इथं उभे. घर म्हणजे आशीर्वाद नाही. माझ्या मुलांची लग्न झाली, थांबलो इथं मी. मला नातवंड झाली, थांबलो इथं मी. प्रियानो, आमचा आयुष्याचा प्रवास हा घर असो, मुलं असो किंवा व्यवसायाला भरभराट असो, हे घेत घेत आम्ही पुढे जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे आशीर्वाद येतच राहणार आहेत. हे जगिक आणि ऐहिक आशीर्वाद आहेत, येत राहणार आहेत. मात्र आमचा प्रवास हा पुढे गेला पाहिजे. प्रभूच्या मागून जाणं हे फार महत्वाचं आहे. या दोघांमध्ये एक महत्वाचा मनुष्य, याकडे आपण विशेष लक्ष देणार आहोत. त्यांचा प्रश्न काय आहे? ते म्हणाले, रब्बी आपण कोठे राहता? जेव्हा येशू त्यांना विचारलं, तुम्ही माझ्या मागून का येतात? आज माझ्या विश्वासाला बहीण भावानो, आज येऊन प्रार्थना घरात जमलेल्या प्रियजनानो, आज तोच येशू माझ्या बहिणी तुला विचारत आहे, माझ्या बंधू तुला विचारत आहे, तुम्ही काय शोधता? पुष्कळ शोधलं या जगात, शांती नाही मिळाली. पण येशू म्हणतो, मी तुला शांती देतो, माझी शांती तुला देतो. जग देत असं नाही, माझी शांती तुला देतो. कारण बायबल सांगतं, आम्हाला शांती मिळावी अशी शिक्षा त्यानं भोगलेली आहे. येशू ख्रिस्ताच्या मागून जाण्यामध्ये काय हेतू आमचा आहे? जर प्रभू तुम्हाला विचारेल स्वप्नामध्ये, एखाद्या प्रार्थनेमध्ये, तेव्हा तुम्ही म्हणायला पाहिजे, प्रभू मला शांती दे. प्रभू माझ्या घरात सगळं आहे पण शांती नाही, प्रभू मला शांती दे. येशू ख्रिस्त शांती देणारा देव आहे. पैसा शांती देत नाही. हाय ती शांती लोक अस्वस्थ होतात. चोर येतोय का काय, आणि जास्त पैसा झाला की नाही लोक देवापासून दूर जातात. व्याप वाढतो, माझा व्याप वाढलाय, व्यापार वाढलाय, माझी पद वाढलं, कारभार वाढला. अहो कारभार आहे ना, हा कारभार फार महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय शोधता? आज तो येशू ख्रिस्त माझ्या सियोन मंडळी हो तुम्हाला शोध विचारत आहे. जर तुम्ही माझं वचन ऐकून माझ्या मागून येतात, चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला तो नावानिशी ओळखत आहे, पण प्रश्न एक नाही, अनेक तो विचारतो, काय शोधता? कुणीतरी म्हणावं, येशू मी शांती तुझ्यामध्ये शोधतोय, तू शांती देईल. कुणीतरी म्हणावं, प्रभू मला आरोग्य हवंय, तो आरोग्य दाता आहे. कुणीतरी म्हणावं, प्रभू येशू मला स्वास्थ्य पाहिजे, प्रभू तो स्वास्थ्य देतो. कुणीतरी म्हणावं, प्रभू येशू माझ्या हाताला भरभराट दे, माझ्या उद्योगाला यश दे, माझ्या नोकरीमध्ये मला पद आणि पगार वाढू दे, माझ्या लेकरांचं प्रवेश कल्याण होऊ दे. आज येशू ख्रिस्त जे तुम्ही येशूचं वचन ऐकून
त्याच्या मागून येत आहात. फक्त मी मागच्या वेळेला म्हणालो, शांत पावलानं नको, संत पावलानं येशूच्या मागून जा. प्रेज द लॉर्ड. संत पावलानं. संत म्हणजे साधू संत. संत हे शोधणारे असतात, बरोबर आहे ना? देवाला शोधणारे त्यांना संत म्हणतात. आणि ज्यांनी देवाचा शोध घेतला ते संत होतात. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यांच्यामध्ये देव राहतो ते संत आहेत. प्रेज द लॉर्ड. आज संत कमी आणि साधू जास्त आहेत, त्याला संधी साधू म्हटलं जातं. प्रेज द लॉर्ड. काल कुणीतरी का संतांना प्रश्न विचारला, साधू मध्ये संत साधू म्हणजे जे खरंच संत आहे त्या संतांमध्ये आणि भोंदू मध्ये काय फरक आहे? त्यांनी एका वाक्यात सांगितलं, जे भोंदू संत आहेत ते आपल्याला काय मिळेल हे बघतात. काळजीपूर्वक ऐका. मी प्रवचन दिलं, मी प्रार्थना केली, मी काहीतरी केलं, मला काय मिळेल? हे जे प्राप्तीसाठी काम करत आहेत ते भोंदू आहेत. कुठल्याही पंथाचे असू दे, कुठल्याही धर्माचे असू दे, परंतु संत ते आहेत जे देवानं मला दिलेला आहे ते मी लोकांना मोफत देत आहे काय, त्यामुळे लोकांचं परिवर्तन, तारण, जीवन बदलत आहे काय, ते देणारे संत आहेत. प्रेज द लॉर्ड. आज देवाचा आत्मा माझ्याद्वारे तुमच्याशी बोलत आहे. देणारे बना, देवाला देणारे बना, गरिबांना देणारे बना, आजाऱ्यांना देणारे बना, मंडळीला देणारे बना, एकमेकाला मदत करणारे बना. संत होणं अवघड नाहीये. म्हणून बायबल सांगतं, भक्ती हे कमाईचं साधन होऊन बसलेलं आहे. पोट हे त्यांचा देव होऊन बसलेलं आहे. माझ्या प्रियजनांना आज तुम्ही धन्य आहात की तुम्ही शब्दात दिवशी देवाला वेळ देता, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही परमेश्वराची स्तुती आराधना करता, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही देवाला दशांश अर्पण देता, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही एकमेकावर प्रेम करता, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करता, ही चांगली गोष्ट आहे. देवाला अर्पण देता, चांगली गोष्ट आहे. तुम्ही देणारे संत आहात. प्रेज द लॉर्ड. परंतु अजून तुमच्या जीवनामध्ये मला देव काय काय देईल म्हणून जर मी देवाच्या मागून येत असेल तर माझ्या बंधू, माझ्या बहिणी, येशू ख्रिस्ताने तुला पुष्कळ दिलेलं आहे. तुला पापांची क्षमा केलेली आहे, तुला व्याधीमुक्त केलेलं आहे, तुला जीवन दिलेलं आहे, तुला पत्नी दिलेली आहे, पती, आई वडील, हे पुष्कळ नाही का? तुझ्या जीवनामध्ये अस्वस्थ होतं, तुला शांती दिली. तू आजारी होतास, तुला आरोग्य दिलं. तू भयभीत होतास, तुला हिंमत लाभली. हे पुष्कळ नाही काय? येशू ख्रिस्ताने पुष्कळ दिलेलं आहे. आता तुम्ही देवाला देणार आहे आणि देवाने तुम्हाला जे दिलेलं आहे शांती, ती शांती लोकांना जाहीर करा. सर्वाबरोबर शांतीने राहा. आम्ही शांती घेतली हो, पण आम्ही घरात शांतीने राहतच नाही. उकरून भांडण काढतो. सासू सुने बरोबर आणि सून सासू बरोबर, मुलं आई वडिलांबरोबर, आई वडील मुलाबरोबर, काही मंडळीत लोक पास्टरांबरोबर उकरून भांडण काढू नका. शांत राहा. परिवारात, मंडळीत, समाजात शांतीने राहा. बायबल सांगतो, येशू म्हणतो, जे शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतात. आम्ही अस्वस्थ होतो आणि येशूने शांती दिली. कशासाठी? येशूने तुम्हाला शांती कशासाठी दिली? आपल्या घरातील लोकांबरोबर शांतीने राहण्यासाठी, मंडळीमध्ये एकमेकांवर शांतीने राहण्यासाठी, कामाच्या ठिकाणी एकमेकांवर शांतीने राहण्यासाठी, समाजामध्ये शांतीने राहण्यासाठी. येशूने तुम्हाला आरोग्य दिलं कशासाठी? ज्या आजारात आहेत त्यांना प्रार्थना करण्यासाठी, जे रोगामध्ये आहेत त्यांची सेवा करण्यासाठी, घरातल्यांची काळजी घेण्यासाठी येशू ख्रिस्ताने तुम्हाला सदृढ ठेवलेला आहे. वेळ मिळाला तर आई वडिलांच्या डोक्याला तेल लावा. वेळ काढूनच लावा. मी म्हणतो, घरातल्यांची सेवा करा. मी एकदा एका कॅम्पला गेलो होतो. मला एक पास्टर भेटले. 8 दिवस त्या कॅम्प मध्ये होतो आणि एक पास्टर मी पाहत होतो. संध्याकाळच्या वेळेला सगळा तो कॅम्प झाल्यानंतर ते पास्टर ठराविक लोकांकडे, म्हणजे त्यांना मी जाऊन विचारायचे, मला तुमच्या डोक्याला तेल लावून मसाज करायचा आहे, मला तुमचे हात पाय दाबायचे. काही लोक म्हणायचे नको पास्टर नको. नाही म्हणले, मला ती सेवा करायची आहे.
सुरगेच्या कॅम्पला मी बेळगाव मध्ये 8 दिवस होतो. एक मनुष्य मी पाहिला मिळाला. तो त्या पालक लोकांना त्या कॅम्प मध्ये संध्याकाळी त्यांच्या डोक्याला तेल लावून तो त्यांना एकदम छान मसाज देत होता. तो हातापायाला तेल लावून त्यांना मसाज देत होता. तो म्हणाला मला आवडतं देवाच्या सेवकांना सेवा द्यायला. आज प्रियानं येशू ख्रिस्तानं तुम्हाला सुस्थिती आरोग्य दिलेलं आहे. तुम्हाला परमेश्वरानं शांती दिलेली आहे. आपल्या परिवारातील लोकांना तुम्ही काय करत आहात? आम्ही पाय चोळत नाही, मी पाय दाबतो, हा ओढतो किंवा असा दाबतो. अरे कळीच्या ठिकाणी दाबतो. काही लोक गळा दाबतात बायकांचा. बायकांना होण्यास दाबतात का? मला अजून काही बातमी आलेली नाही. हॅलो, सावध राहा. येशू बनत आहे. तुम्ही माझ्या मागून येत आहात, कशासाठी येत आहात? सियोन मंडळी हो, हा प्रवास फक्त या सियोन प्रार्थना घरातून त्या सियोन भवनापुरता नाहीये. तिथून स्वर्गापर्यंतचा प्रवास तुम्हाला आणि मला करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक पाऊल, प्रत्येक तुमची वेळ, प्रत्येक तुमच्या आयुष्यातला प्रसंग देव तपासणार आहे. तुमचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार. आई वडिलांची सेवा कराल, चांगला आशीर्वाद मिळाल. 5 नंबर विश्वासावर राहाल, चांगले मिळाल. देवाची सेवा कराल, चांगलंच मिळणार. मुलाबाळांना भिड मर्यादेचं शिक्षण द्याल, चांगलंच मिळाल. देव पण देईल, मुलं पण चांगले दिवस देतील. परंतु तुम्ही निवांत जर असाल, काहीच करत नाही, प्रभूसाठी पण, परिवारासाठी पण, मंडळीसाठी पण, सेवकासाठी पण, एक आयुष्य आहे आपल्याला देवासाठी जगण्यासाठी, मंडळीसाठी, परिवारासाठी जगण्यासाठी एक आयुष्य आहे. नहीं तो बाद में ये दुनिया हमको ऊपर लेती है और ऊपर से नीचे गिरा भी दे सकती है. वेळ फार कमी आहे. आणि मग माणूस गेल्या तर आपण मग रडतो आणि म्हणतो काय बहीण होती, काय तो ब्रदर होता. आणि मग काही लोक तो माणूस आयुष्यभर त्याला शिव्या द्यायचं आणि मग तो गेल्यानंतर म्हणायचं मला माफ कर, जिथं कुठं असशील तिथं. पण तुमचं माफ भरलं लक्षात ठेवा. प्राइज द लॉर्ड. मी आत्ताच सांगत आहे, तुमचं आयुष्य जेवढं आहे ना, घरातल्यांना माफ करून, जिवंत आहे तोपर्यंत एकमेकांना माफ करा, देव तुमचं माफ करेल. प्राइज द लॉर्ड. काही लोक माफच करत नाही. नाही नाही नाही, मी अशी ऐकणारच नाही. माझ्या मनात हाय ना ते हायच. आणि म्हणून तुम्ही आजारी आहात, म्हणून तुम्हाला पैसा टिकत नाही. आज येशू ख्रिस्त आम्हाला प्रश्न विचारत आहे, तुम्ही माझ्या मागून कशासाठी येता? मी तर म्हणेन मंडळी हो, येशूला म्हणा, येशू मला शांती दे, मी शांतीसाठी तुझ्या मागून येतोय. येशू मला हिम्मत दे, येशू मला दीर्घायुष्य दे, प्रभू माझ्या हाताला भरभराट दे. प्रार्थना करा. हॅलो हॅलो, मागा मागा, रोज म्हणा प्रभू मी तुझ्या मागून येत आहे. घर झालं, आता घरातल्या वस्तू दे, आता घराच्या दारासमोर गाडी दे, मागा. विवाह झाला, प्रभू मला आता संतती धन दे, मी दे. शिक्षण झालं, प्रभू आता मला नोकरी दे. थांबू नका, मागत राहा. येशू आपल्या पुढे आहे. म्हणून शास्त्र सांगतो तो उंच आणि सकल सपाट करणारा देव आहे. तो अंधारात निधी आणि गुप्त स्थळी लपवलेला धन देणारा देव आहे. अंधळ्यानं मागितलं, येशूने त्याला थांबून डोळे दिले. कुष्ठरोगी पालता पडला, स्पर्श केला, त्याला कुष्ठ गेलं. ते व्यभिचारी स्त्रीनं आत येऊन तेलाची कुपी येशूच्या डोकावर टोचली, रडली, चरण केसांनी पुसलं, सन्मान केला येशूला. हे तिचं प्रेम आहे. येशू तिला क्षमा केली. आज तुमच्याजवळ येशूला देण्यासाठी काय काय आहे, द्या द्या. किती दिवस साठवून ठेवणार आहे? येशूला द्या, गरिबांना द्या, मंडळीत द्या, एकमेकाला मदत करा, मदत करा. आज तुम्ही कुणाच्या मागून जात आहात? येशूच्या मागून जात आहात. येशूचा दुसरा प्रश्न आहे की तुम्ही काय शोधता? ते म्हणाले, प्रभू कुठे राहतोस? रबी कुठे राहता? त्याने काय म्हटलं? या म्हणजे पाहाल. या. रोज तो आम्हाला बोलावत आहे. त्याचं काही सण आणि उत्सव ठरलेला नाही बरं का. वर्षातून एकदा, अमावास्याला, पौर्णिमेला, सणाला, यात्रा खोत्राला असा येशू सापडणारा देव नाही. रोज
येशू ख्रिस्त आमच्यासाठी रोज म्हणत या, माझ्या जवळ या, हो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्या जवळ या, म्हणजे मी तुम्हाला रोज येशू बोलावत आहे, रोज. पण आम्ही रोज त्याच्याकडे येतो का? रोज त्याच्या चरणाजवळ बसून प्रार्थना करतो का? रोज त्याचं बायबल वाचतो का? रोज त्याच्याकडे दृष्टी लावत आहे काय? रोज त्याच्या बरोबर आमचं जीवन बिलगुन आहे काय? काही लोक प्रभू मध्ये आहेत पण प्रभूला आपल्यामध्ये ठेवत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रभू मध्ये आहात पण प्रभूला तुमच्यामध्ये ठेवा. कसा राहतो प्रभू? जेव्हा तुम्ही वचन ऐकता किंवा वाचता तेव्हा प्रभूला तुमच्यामध्ये ठेवता. जेव्हा तुम्ही परमेश्वराची स्तुती आराधना करता तेव्हा प्रभूचा पवित्र आत्मा अभिषेकाद्वारे ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो. जेव्हा शंभर पाहता, अर्पण देता, एकमेकांना प्रीती करता, म्हणजे तुम्ही प्रभू मध्ये नाही तर प्रभू तुमच्यामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. हॅलो, भीती वाटणार नाही, अस्वस्थ वाटणार नाही. आणि मग तुम्ही म्हणाल, हे प्रभू, जसा तू पित्यामध्ये आणि पिता तुझमध्ये आहे तसंच येशू मी तुझ्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये आहेस. आता येशू तुझ्या प्रीतीपासून, तुझ्या सौम्यक्षतेपासून, तुझ्या वचनापासून, तुझ्या आत्म्यापासून, तुझ्या लोकांपासून, तुझ्या सेवकापासून, तुझ्या मंडळीपासून, येशू ख्रिस्ता माझ्या देवा मला कोण विभक्त करेल? होय माझ्या बहिणीनं, कदाचित तुमच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, पैशाचे असतील, वादविवाद असतील, घरोघरी मातीच्या चुली, घरोघरी मातीच्या चुली असतात. म्हणून घरामध्ये वैर, वाद, विवाद याकडे लक्ष देऊ नका. संवाद करा देवाबरोबर. परमेश्वर म्हणा, प्रभू येशू माझ्या घराला या वादातून तू मिटव, शांती दे प्रभू. प्रभू मी शांत राहील, तू यांचा ताबा घे. जेव्हा येशू ख्रिस्त शिष्यांच्या बरोबर प्रवास करत होता त्यावेळेला लाटाने वादळ झालं. येशू बोटीमध्ये आहे म्हणून काय बाहेर लाटाने वादळ होत नाही काय? झालं. परंतु त्यांनी येशूला काय केलं? हलवलं. येशू येशू आम्ही बुडतोय, तुला आमची काळजी नाही काय? प्रभू झोपला नव्हता. येशू झोपत नाही तुमच्या जीवनातून, तुम्हाला अंतर देत नाही, तुम्हाला सोडून देत नाही. आम्ही कधी कधी येशू ख्रिस्ताला झोपवतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही प्रार्थना करत नाही, जर तुम्ही आत्म्याने भक्ती करत नाही, शब्द पाळत नाही, अर्पण देत नाही, देवाला बिलगून राहिलेला नाही, तर तुमचा ख्रिस्त तुम्ही झोपवलाय. प्रेज द लॉर्ड. मग कधी कधी भीती वाटते की माझ्याबरोबर येशू आहे का नाही, माझं कसं होईल? प्रिय, आज विश्वासदार बहीण भावांना मी सांगतो, येशू आयुष्याच्या प्रवास शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. येशू उठला आणि तो त्याला म्हणाला, तुमचा विश्वास कुठे आहे? आणि तो उठून त्या लाटांना म्हणतो, उगा राहा. वादळांना पण त्याने शांत केलं आणि जहाज पलीकडे गेलेलं आहे. माझ्या बंधू आणि बहिणीनो, ज्या जहाजातून, कौटुंबिक जहाजातून, व्यावसायिक जहाजातून तुम्ही जे प्रवास करत आहात ना, ज्या दिवशी येशूवर तुम्ही विश्वास ठेवलेला तो तुमचा पिता झालेला आहे आणि तुम्ही त्याची मुलं आहात, तो तुम्हाला पलीकडे घेऊन जाईल, तुमच्या परिवाराला पलीकडे घेऊन जाईल, तुमच्या उद्योगाला भरभराटीत नेईल, तो तुमच्या नोकरीमध्ये यश देईल, तो तुम्हाला बुडवायचा नाही. ज्या जहाजात, ज्या बोटीत येशू आहे ती जहाज बुडणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरानं, बायबल मध्ये लिहिलेलं आहे, धार्मिकाच्या घरानं भिकेस लागणार. जितक्याने येशूकडे पाहिलं ते प्रकाश पावलेले आहे. माझ्या प्रियानो, येशू रोज आम्हाला बोलावतो आणि काय म्हणतो? या म्हणजे मग त्याने येऊन तो कुठे राहतो ते पाहिले. त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. का म्हटले? आता बघितलं, हा इथं चर्च भरतय, बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, एक 5-10 मिनिटं बसलो, बरं वाटलं बघ, हा दिलकर बरं वाटलं बघ. आता पुढच्या आठवडे बाबा बघ, आता सारखा सारखा मला काही नादात सांग, त्या पायऱ्या काही चढणं सोपं आहे वय? जबरदस्तीने येऊ नका, जबरदस्त इथं या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं या? जबरदस्ती यायचं माझ्यासारखं. प्रेज द लॉर्ड. जबरदस्ती नाही तर यायचं, जबरदस्त यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खालची पण म्हटली पाहिजे, शोषला आल्यात का काय लग्नाला. हालेलुया. स्वच्छ, सुंदर, व्यवस्थित, टिपटॉप मध्ये यायचं.
आठवड्यात एकदा इथं लग्नच आहे असं वाटलं पाहिजे लोकांना. प्रेज द लॉर्ड. नाही उठलंय आता जायचंय चर्चला. बाबाचं स्वप्न असेल का नाही अजून काय कुणास ठाऊ. तुझं स्वप्न का बाबा सगळं बाहेरचं. उठलास कितीला, आंघोळ केलीस का, साबण लावलास का. लवकर उठा. रविवारी सकाळी 6-7लाच उठा. स्वच्छ साबणानं शॅम्पू लावून स्वच्छ आंघोळ करा. दात बीत घासा. चांगली कपडे रात्री इस्त्री करून ठेवा. मी मुद्दाम सांगतोय, दातल्या एकाला जरी बसला फटका तरी मला पास आहे. प्रेज द लॉर्ड. बघतोय शर्ट कुठला घालू, अरे आदल्या दिवशी घालून ठेव. माझी सगळी तयारी असते अगोदर. म्हणा नाही. तासभर सकाळी 11 वाजले तर शर्ट शोधतोय, 12 वाजले तर साडी शोधतीय, आणि चप्पल काढायला गेले अरे बंदच तुटलाय की. राहू दे आता चर्चला जायला. अनवाणी पायाने ये बाई इथं. तो येईल ना तेव्हा हाय तसं उचलून जायला लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते गेले नाहीत. मी आले, मी पाहिले, मी निघाले. आलीस कशाला. कशाला आलीस. काही लोकांना वाटतं पप्पा लगीन करायचंय होय, सासू कशी आहे बघा, किती नंद आहेत, लगीन झाले का. काही लोकांना ना छोटा परिवार पाहिजे. तर जास्त बोलत नाही. हालेलुया. मी आले, मी पाहिले, मी निघाले. प्रभू पाहतो तुम्हाला आणि मगच सगळं होतं. ते राहिले त्याच्याजवळ. प्रेज द लॉर्ड. राहिले आणि ते त्याच्या इथे राहिले तेव्हा सुमारे 10वा तास होता. काळजीपूर्वक ऐका. जे दोघे जण योहानाचे म्हणणे ऐकून, योहान बाप्तिस्मा करणारे योहान याचं म्हणणं ऐकून त्याच्या मागे गेले. येशू ख्रिस्ताच्या मागून गेले. का गेले लक्षात ठेवा. योहानाने एक सत्य सांगितलं होतं. हा जगाचं भारण करणारा देवाचा मुलगा आहे. हॅलो काळजीपूर्वक ऐका. काय हरण करणारा. काय हरण करणारा म्हणा. येशू ख्रिस्त जगाचं पाप हरण करणारा देवाचा मुलगा. या दोघांनी ऐकलं, विश्वास ठेवला आणि गेले आणि त्याच्याबरोबर राहिले. आणि मग त्याच्यामध्ये कोण होतं. कोण होतं ब्रदर दिनकर. त्यात शिमोन पेत्राचा भाऊ. त्या दोघांची नावं ऐका. काळजीपूर्वक ऐका. त्या दोघांमध्ये कोण होतं. शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा एक होता. अंद्रिया. अंदर ये ना. अंद्रिया अंदर ये ना. काही लोक अंदरच येत नाही. बाहर बंदर बन के खड़े हैं. अंदर आते नहीं, बंदर बन के खड़े हैं. इस झाड़ से उस झाड़ पर खाली छलांग लगाते हैं. इस पास्टर के तरफ, उस मंडली के तरफ. सीधा होतेच नहीं. जो अंदर है वो अंद्रिया है. मना जो अंदर है वो अंद्रिया है. जो बाहर है, जो अंदर नहीं है, जो मना जो अंदर नहीं है, जो बाहर है वो बंदर है. बंदर बंदर ही है. मना बंदर बंदर ही है. बंदर कापड पहनने से आदमी नहीं बनता. मराठीत सांगू. माकडानं कपडे घातली तर माणूस होत नाही. का होतो. काळजीपूर्वक आहे का. मी मनाचा कवी आहे. मी बायकोला काल सांगितलंय आता येणाऱ्या दिवसामध्ये मी कीर्तन करणार आहे इथं. प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठी प्रार्थनेत आठवण करा. प्रेज द लॉर्ड. मला आपण जरा तसं व्हायला लागले आता. कीर्तन करावं असं वाटायला लागले. आधी आपण काय करू इथं झलक घेऊया शनिवारची. माझं कीर्तन ऐकून तुम्ही एक 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 सटकाय लागलं तर निदान 4 माणसं तर माझ्या कीर्तनाला पाहिजेत का नाही. बरोबर आहे का नाही. जेवणाची सोय करतो वाटल्यास. हालेलुया. मग तर पाळायचं घुमवा मग काय पाहिजे ते. हालेलुया. खाना अरे रे रे रोजाना. रोजाना तांदूळ असतो ना पास्टर. रोजाना खाना. मामा म्हणतात मी रोजाना आणतो, तुम्ही करा कीर्तन. कारण मामाने आम्हाला खूप चांगले पेढे आणि हे सगळं आणलं आणि दिलं. काही गोष्ट असेल. धन्यवाद.
मला काय सांगायचं आहे की कधी कधी मला असं वाटतं, मी पुष्कळ कविता पण लिहित आहे या दिवसामध्ये. एक दिवसात मी काल एक कविता लिहिली, सगळ्यांनी वाचली. किती लोकांनी वाचली? एवढ्यांनीच वाचली, परंतु दोघांनीच लिहिले. खूप छान, खूप छान. बाकीचे काही मला प्रतिसादच देत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लिहा, मी लिहितो प्रतिसाद. काही काळजी करू नका. एका मोठ्या तज्ञ डॉक्टरनी मला लिहिलं काल, ती माझी कविता बघून, श्यामकांत, यू आर टॅलेंटेड बॉय. तुझ्या देवाने एक वेगळं टॅलेंट घातलेलं आहे. मला दुसऱ्या एका डॉक्टरने लिहिलं, खरंच तुमच्या लिहिण्यामध्ये जी काव्य शब्दरचना आहे ती मला बोलली. एका कीर्तनकाराने मुंबईवरून मला लिहिलंय, सुंदर सुंदर सुंदर, अतिसुंदर. हालेलुया. प्रियानो, जे शब्द आहेत तो देव आत्म्याच्या द्वारे मला देत आहे. आणि मी तुम्हाला असंच म्हणत नाही, पहा, तुम्ही प्रार्थना करा, एक दिवस इथं मी कीर्तन नक्की करेन. प्रेज द लॉर्ड. अहो, असेल व्यवस्थित वर्तन तर का होणार नाही कीर्तन? अहो, असेल व्यवस्थित वर्तन का होणार नाही कीर्तन? आणि मग प्रभू भरेल हे सगळे बर्तन. भरेल सगळे बर्तन. हालेलुया. जमतंय? हालेलुया. येशूच्या मागे दोघं निघाले. प्रॉमिस 1 वाजताचा आहे, 10 मिनिटात थांबवतो. कोण आहे ते दोघे? त्यात सिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. एकटा आला नाही. काळजी काही का? त्यानं आपल्या भावाला सांगितलं. माझ्या प्रियानो, हा येशूचा पहिला शिष्य आहे. तो, त्याचं नाव नेहमी लक्षात ठेवा, अंद्रिया. इंग्लिश मध्ये अँड्रू म्हटलेलं आहे. यानं काय सांगितलं आपल्या भावाला? त्याला अंद्रियाला स्वतःचा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. शिमोन म्हणजे त्याला पेत्र म्हणतात. तो पहिल्याने भेटला. काय शुभ्र आहे का? मी 10 मिनिटात थांबणार आहे. तो पहिल्याने भेटला. तेव्हा अंद्रियानं ही सत्य रहस्य आपल्या पुरतं ठेवलं नाही, तो आपल्या भावाला सांगतो. तेव्हा तो त्याला म्हणाला, तेव्हा तो अंद्रिया आपल्या भाऊ पेत्राला म्हणाला, मसीहा, दादा, भैया, डिअर ब्रदर, मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. माझ्या प्रियानो, एका भावानं एका आपल्या भावाला सत्य सांगितलं की मला कोण सापडलंय? पैसा सापडलाय, सोनं सापडलंय, हिरा माणिक. मी तर म्हणतो, पैसा सोना हिऱ्यापेक्षा एक गोष्ट त्यानं सांगितली की मला या सगळं देणारा, सगळ्यांचा मुख्य येशू मसीहा सापडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. अंद्रिया आपल्या भावाला म्हणतो, मला मसीहा म्हणजे ख्रिस्त सापडलेला आहे. ख्रिस्त म्हणजे तारणारा. तुम्ही म्हणाल, हॅलो, काळजीपूर्वक काही का? या पेत्राला आता दोघांनी सुवार्ता सांगितली. पहिली कोणी सांगितली? योहानानं. हा पहा, जगाचं पापहरण करणारा देवाचा कोकरा. का पेत्राला गरज होती या सुवार्तेची? की येशू पापहरण करणारा देवाचा कोकरा आहे. त्याला आवडलं, ऐकलं, समाधान झालं, आनंद झाला आणि तो येशूच्या मागून गेला. स्वतःचा भाऊ सक्का खरं त्याला सांगत आहे, मला मसीहा म्हणजे ख्रिस्त सापडला. आणि म्हणून हे दोघं जण त्याच्या मागून गेले. काय झालं पुढं? त्याने त्याला येशूकडे आणले आणि आपल्या भावाला कुठं आणलं? दारूच्या अड्ड्यावर, वाईट ठिकाणी. आज माझ्या भावानं, बहिणीनो, लोक तुम्हाला कुणाकडे नेत आहेत? लोक तुम्हाला कुठे उभा करत आहेत? लोक तुम्हाला काय सांगत, काय दाखवत आहेत? काय शुभ्र काय काय? इकडे संदेशाकडे लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. आज हे जग तुम्हाला कुणाकडे नेत आहे? आज तुम्ही कुठे जात आहात आठवडाभर? कदाचित तुम्हाला कोणतर म्हणेल, तिथे एक मनुष्य आहे, सगळं सांगतोय, तिकडे चल. तिकडे एक मनुष्य, तिकडे एक बाई आहे, ती असं असं करते, तिकडे चल. मी नॉन ख्रिश्चन विषयी म्हणत नाही. काही ख्रिस्ती लोकांमध्ये या गोष्टी आहेत. मला परवा एक आजीनं फोन करून सांगितलं, पालक साहेब, जेव्हा मी तुमच्याकडे यायला लागले, मला देवाने आशीर्वाद दिला. मी तर वचन ऐकलं आणि वचनानं मी आशीर्वादी झाले. इथं मला
मंडळीची सहभागिता आवडली, मला सगळं आवडलं इथं, म्हणून मी एवढ्या दूरून येते. बाळासाहेब एक गोष्ट बोलू का? बोला. मी पुष्कळ वर्ष येशू ख्रिस्ताकडून आरोग्य, आनंद, जीवन सापडण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा. आणि एका ठिकाणी मी प्रार्थनेला जात होते आणि ती व्यक्ती माझ्या घरी येऊ लागली आणि तिला मी माझ्या गरजा, गोपित गोष्टी सांगितल्या. ती म्हटल्या 5 उपवास करतो मी तुझ्या घरी येऊन. म्हटलं चांगली गोष्ट आहे ती, आजी म्हणाली. आणि जेव्हा ती उपवासाला माझ्या घरी आली, म्हटली आजच्या एका उपवासाचे 5,000 रुपये. गोष्ट खोटी नाहीये. मी दिले, कारण मला शांती हवी होती, मला समाधान हवं होतं, मला यश हवं होतं. आणि मी त्या उपवास करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला मी 5,000 रुपये दिले. दुसऱ्यांदा ती व्यक्ती आली, अनेक उपवास करतो म्हटली, अनेकदा 5,000 घेतले. 5 उपवासाचे 5 किती झाले हो? 25,000 रुपये त्या बिचाऱ्या भोळ्या बाबड्या जिकडनं त्या व्यक्तीने घेतले. बाळासाहेब, तुम्ही तर इथं वचन तर देताच, पण देवाचं प्रेम पण देत आहे. मंडळी खूप चांगली आहे हो. मंडळीमध्ये प्रार्थनेचं उत्तर मला मिळालं. तिथं दिलं जातं, तिथं घेतलं जात नाही. प्राइज द लॉर्ड. आणि म्हणून बाळासाहेब या मंडळीमध्ये मी येते, मी आशीर्वादित झालेले. काळजी बरं काही का? आज त्याच्या बाहेर असं पाप, अशी अधार्मिकता, असं चुकीचा व्यवहार चालू आहे. काही लोकांच्या ठिकाण वागण्यामध्ये म्हणजे प्रियानो, ते संत नाहीयेत, ते भोंदू व्हायला लागलेले आहेत. अशा लोकांपासून जपा. कदाचित तुमचे पास्टर कडक बोलतात, पण तुमच्यासाठी कडक प्रार्थना पण करतात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला प्रेम देणारे पास्टर आहेत, तुम्हाला प्रेम देणाऱ्या बहिणी आहेत, भाऊ आहेत, प्रार्थना करणारे लोक आहेत. येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्या की प्रभू, मला एक चांगली मंडळी, चांगले पास्टर, चांगले बहीण भाऊ मिळालेले आहेत. कधीच कृतज्ञ होऊ नका मंडळीच्या विरोधात. कृतज्ञ व्हा, उपकाराची जाणीव ठेवा. ज्या येशूने तुमच्यावर प्रेम केलं, ज्या मंडळीनं प्रार्थना केल्या, ज्या सेवकानं तुला वचन सांगितलं, आयुष्यभर विसरू नका. ते राहिले ते येशू बरोबर. भावाचं ऐकून, योहानाचं ऐकून का राहिले माहित आहे तुम्हाला? पेत्र हा का राहिला येशूला बिलगून? बेचाळीस वचन. त्याने त्याला येशूकडे आणले. काळजी बरं काय का? जेव्हा भावानं भावाला येशूकडे आणलं, येशूने त्याचकडे पाहून म्हटले, येशू ख्रिस्तानं त्याच्याकडे आता वैयक्तिक पाहिलं आणि म्हटलं, तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तू असं म्हटलं तर तू याचा भाऊ आहेस. आणि काय त्याला वैयक्तिक, त्याला एन्काउंटर म्हणतात. एन्काउंटर म्हणजे एखादा अट्टल गुन्हेगार असतो ना, तो बरेचदा सांगून पण सुधरत नाही आणि मग कधीतरी पोलिसांना चकमा देत असतो, चुकवत असतो आणि खून करत राहतो, दरोडे घालत राहतो, समाजाला त्रास देत असतो. अशांना पोलीस शोधतो आणि मग जर सापडला तरी पण तो काय करतो? पोलिसांची हत्यार हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतो, पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पोलिसावरती काय करतो? तो फायरिंग करायचा प्रयत्न करतो. अशा वेळेला प्रियानो, अशा मनुष्य जेव्हा पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यावरती काय केला जाता? त्याच्यावर फायरिंग केली जाते. खरं तर ती फायरिंग शरीराच्या खाली पायाला मारण्याची मला वाटते परवानगी आहे, यासाठी की त्याला थांबवावं. धार्मिक दृष्ट्या जी एन्काउंटर आहे ते परमेश्वर देखील, आम्ही या जगात असताना आम्ही देखील सैतानानं आम्हाला लबाड, खुनी, पापी, व्यसनी, नाशाकडे जाणार असं आम्हाला आदामामध्ये बनवलेलं आहे. आदामामध्ये आम्ही मरणाकडे जाणार आहोत. काळजी बरं काय का? परंतु दुसरा आदाम जो स्वर्गातून आलेला येशू ख्रिस्त आहे, त्याच्याशी आमचं एन्काउंटर होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताची समोरासमोर भेट जेव्हा होते तेव्हा मनुष्याचं जीवन बदलतं बदलतं बदलतं. जसं आकाशातून वाणी आली शाऊलाला, शाऊला शाऊला माझा छळ का करतोस? वाणी आली प्रकाशाला, तेव्हा दुसऱ्याला बांधणारा मारणारा क्षणात काय झाला? पडला. परमेश्वराने येशू ख्रिस्तानं शाऊलाशी केलेलं ही एन्काउंटर आहे. आणि मग तो आंधळा झाला. प्रभू तू कोण आहेस? ज्याचा तू छळ करतोस तो मी आहे.
त्याला समजलं हा येशू स्वर्गीचा देव आहे. मी हे करतोय, ख्रिस्ती लोकांना त्रास देतोय, हे चुकीचं आहे. आणि त्याच्या जीवनात बदल झाला. त्यानं पश्चाताप केला, बायबल वाचायला चालू केली, बाप्तिस्मा घेतला आणि शाऊलाचा काय झाला? येशू बरोबर जेव्हा एन्काउंटर झालं शाऊलाचं, तेव्हा तो शाऊलाचा पाऊल झाला. काळजीपूर्वक ऐका. तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात काही वर्षापूर्वी वचन आलं, देवाचा आत्मा आला आणि तुम्ही मी प्रार्थना केल्यावर पडलं असेल किंवा रडलं असेल, परंतु आज जे जडलोय प्रभूला म्हणून घडलोय आज आपण. प्रेज द लॉर्ड. प्रभूला जडल्याशिवाय प्रभू घडवत नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहीण भावांनो, येशू ख्रिस्ताने तुमचं आणि माझं एन्काउंटर केलेलं आहे. आता आपण पापी नाही, चोरी लुटारू नाही, तर आपण देवाची लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. काळजीपूर्वक ऐका. येशू ख्रिस्ताला जेव्हा हा योहान पेत्र बघतो, त्याला काय म्हणतो? तू कोण आहेस? तू योहानाचा पुत्र शिमोन आहे. तू शिमोन आहेस. तुला केफा, तुला काय म्हणतील? म्हणजे पेत्र म्हणतील. तुला केफा म्हणजे पेत्र म्हणतील. काळजीपूर्वक ऐका. माझ्या प्रियानो, येशूच्या मागून जाण्याची जगाला गरज आहे. ख्रिस्ती लोकांना फक्त नाही, तर येशू जगाचं पाप हरण करण्यासाठी आलेला देवाचा पोकरा आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने जगावर प्रीती केलेली आहे यासाठी की आम्ही आमचा नाश होऊ नये, तर आम्हाला सार्वकालिक जीव. काळजीपूर्वक ऐका. आज देखील आनंदाची गोष्ट घडत आहे की जग येशूच्या मागून जात आहे आणि येशू लोकांना जगातून, नाशातून, पापातून, मरणातून, नरकातून काढत आहे. परंतु जे शैतानाच्या अधीन आणि स्वाधीन आहेत त्यांना समजत नाही. त्यांना वाटतं येशूच्या मागून जाणं म्हणजे धर्मांतर आहे, धर्म बदलला जातो. नाही, जीवन बदललं जातं. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचं आणि पेत्राचं पहिली भेट झाली. काळजीपूर्वक आहे का? परंतु ज्या वेळेला हाच पेत्र कोळी होता आणि मासे पकडायला कुठे गेला? समुद्रावर गेला. काळजीपूर्वक आहे का? रात्रभर त्याने जाळं टाकलं, एकही मासा आला नाही. सकाळच्या वेळी तो काय करत होता? आपलं रिकामं जाळं धुत होता. पुष्कळ आम्ही कष्ट करतो पण हाती काहीच लागत नाही. बायबल सांगतो जणू काही भोग पडलेल्या पिशवीत साठवल्यासारखी कधी कधी आमची गत होते. आम्ही पुष्कळ अन्न खातो पण आरोग्यच नाही. आम्ही पुष्कळ प्रार्थना करतो पण शांतीच नाही. याचं कारण एकच आहे की आम्ही येशूचं ऐकत नाही. आम्ही वचनाप्रमाणे मागत नाही किंवा चालत नाही. पेत्राचं जाळं रिकामं होतं. पेत्राची बोट काटाला लागली होती. दुरून येशूनं पाहिलं. अरे अरे अरे. पण येशू ख्रिस्ताला कळवळा आला. हाच तो पेत्र. रात्रभर त्यानं जाळं टाकले, काहीच नाही. येशू दुरून मजा बघत बसला नाही. येशू ख्रिस्त त्या आपल्या समुदायाला घेऊन पेत्राजवळ गेला आणि काय म्हणाला? पेत्रा, काय जाळं टाक म्हटलं? काय म्हटलं पेत्राला? काय म्हणाला? पहिला संवाद काय झाला? मी सांगतो तिथं जाळं टाक. अजून तुझी बोट मला दे. काळजीपूर्वक आहे का? बरेचदा आम्ही बायबल वाचताना घाई गडबड करतो. येशूला ओळखताना पण घाई गडबड करतो. प्रियानो, पेत्रासारखं जीवनात तुमच्या आशीर्वाद यायचा असेल, तुमच्या जीवनामध्ये अनुग्रह, अभिषेक, तुमचं वैयक्तिक जीवन आशीर्वादित व्हावं, व्यावसायिक जीवन, नोकरीचं जीवन, कौटुंबिक जीवन जर आशीर्वादित व्हायचं असेल तर पेत्रासारखं येशू ख्रिस्ताकडे बघा. येशू दुरून पाहतो आणि जवळ येणारा देव आहे. येशू दुरून आमचा स्वभाव, आमचं रिकामपण, आमचं कर्ज, आमच्या समस्या दुरून पाहतो आणि जवळ येतो. तो जवळ येणारा देव आहे. स्वर्ग सोडून पृथ्वीवर मानव रूप धारण करून आलेला येशू आहे. प्रेज द लॉर्ड. जवळ आला. पहिला प्रश्न काय? पेत्रा, तुझी बोट मला दे. जेव्हा येशू ख्रिस्ताकडे येतो तेव्हा पहिल्यांदा त्याला काय पाहिजे? आम्हाकडून आमचं समर्पण पाहिजे. तू माझ्याकडे वळ.